कोण इले रे कोण इले, गाबितांचे झील इले मालवणात पहिल्यांदा होत जाणारी आहे। लॉन्च किंवा बल्याव समुद्राबाहेर काढताना किंवा समुद्रात ढकलताना त्या 25 ते 50 जणांच्या समूहाला चेव यावा म्हणून या हमवण्या म्हटल्या जातात। आता डौर मांडून सामूहिक ताकदीने केला जाणारा हा प्रकार अस्तंगत होतोय। आता जेसीपीने ही कामं होतात। हमवण्याची गरज आता राहिलेली नाही। हमवण्या आता विस्मृतीत गेल्यात। काळाच्या ओघात हे बदल होत आहेत, पण काळाच्या ओघात संस्कृती हरवता नये, तिची ओळख असायला हवी। माणूस म्हणूनच गाबित संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी, गाबित संस्कृती जोपासण्यासाठी मालवणात हा गाबित महोत्सवाचा डौर मांडण्यात आला। तिचे हय्योस हय्योस म्हणत स्वागतच आहे। असे डौर या पुढे सुद्धा मांडले जावोत। गाबित महोत्सवाचं फलित म्हणून जो काही अजेंडा आम्ही हाती घेतलाय, त्यात येत्या काळात गाबित समाजाची कंपनी किंवा सहकारी संस्था उभारली जाईल, असं गाबित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम तथा जीजी उपरकर यांनी म्हटलंय। गाबित महोत्सव 27 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत जो साजरा झाला, या महोत्सवातून एकच झालं की गाबित समाज संपूर्ण राज्यातला आणि त्याप्रमाणे देशातला एका झेंड्याखाली एकत्र आला। आता ह्या गाबित समाज एकत्र आल्यानंतर त्या गाबित समाज महोत्सव करण्याकरता मालवण तालुक्यातील आणि सर्व शाखेने त्यांना पूर्णतः सहकार्य केल्यामुळे त्यांच्या सहकार्यातून हा महोत्सव यशस्वीरित्या साजरा झालेला आहे। त्याचं श्रेय सर्व गाबित समाज बांधवांना गेलेलं आहे। या गाबित महोत्सवातून या गाबित समाजाला दिशा देण्याचं काम परिसंवादातून झालेलं आहे। या परिसंवादातून जनतेला आम्ही दाखवण्याचं काम केलं आहे की गाबित समाज फक्त मच्छीमारी करत नाही, तर गाबित समाज IAS कॅडरला पण अगदी दिल्लीच्या आयजी पासून मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यापासून सर्व ठिकाणी गाबित समाज पसरलेला आहे। म्हणजे नुसती मासेमारी करण्यावरती गाबित समाज राहत नाही, तर गाबित समाज वेगवेगळ्या दालनांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। तेही लोक, जे बुद्धिजीवी लोक एका झेंड्याखाली आणण्याचं काम या महोत्सवातून झालंय। पुढच्या वेळी याहीपेक्षा जास्त लोक एकत्र येतील असा विश्वास अखिल भारतीय गाबित समाजाचा अध्यक्ष म्हणून मला वाटतं।
गावी समाजाने परिसंवाद जो 2 दिवसाचा घेतला त्यामध्ये पर्यटन, मत्स्य उद्योग आणि जात पडताळणी ह्या तिन्ही विषयातून जो आम्ही हा परिसंवाद झाला त्या पर्यटन खऱ्या अर्थाने जो 30 तारखेला समारोप झाला त्या दिवशी पर्यटन जिल्हा होऊन 25 वर्ष पूर्ण झाले आणि गावी समाजाने समुद्र किनाऱ्याच्या असलेल्या जलपर्यटन आणि जो हॉटेल व्यवसाय, निवास न्यारी व्यवसाय हा गावी समाजाने पुढाकार घेतल्यामुळे हा आज देवबाग, तारकर्ली किंवा जो आज जगाच्या पाठीवर दिसतो आहे जो पर्यटन म्हणून तो खऱ्या अर्थाने गावी समाजाला श्रेय जात आहे आणि 25 वर्ष पूर्ण झाली तो पण साजरा त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्या ठिकाणी गावी समाजाला अजून पर्यटनाबाबतीत पुढे नेण्याकरता आणि शिस्तबद्ध आणण्याकरता समाज या ठिकाणी प्रयत्न करेल आणि समाजाच्या तरुणांना एक वेगळी दिशा देईल. सदर गावी हा महोत्सव साजरा करताना मालवण तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी दिवस रात्र करून मेहनत करून त्या ठिकाणचा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्याकरता झाला. या महोत्सवामध्ये पहिल्यांदा सर्व मालवण तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी आणि असलेल्या या गावी समाजाच्या बांधवांनी केला असल्यामुळे काही चुका, काही अडचणी किंवा काही चूकभूल झाली असेल पण सर्व समाज बांधवांनी ते समजून घेणं गरजेचं आहे. नव्याने अगदी महाराजांच्या काळानंतर पहिल्यांदाच हा गावी समाज एकत्र आणण्याचं काम केलं आहे. ज्या चुका असतील त्या पुढच्या वेळी चुका सुधारल्या जातील अशा प्रकारचं पण कार्यकर्ते नवीन असल्यामुळे त्यांना महोत्सव साजरा करताना एकच ध्येय ठेवलं होतं की गावी समाज एकत्र येणे आणि गावी समाजाच्या असलेल्या सर्व ज्या स्पर्धा आणि सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणे ते पार पाडून त्यांनी दाखवलेलं आहे. गावी समाजाने मत्स्य उद्योगातून वेगवेगळी दालनं आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणची कर्ज उपलब्ध होत आहेत. त्याबाबत मत्स्य विभाग अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. बँकेचे अधिकारी येऊन, लीड बँकेचे अधिकारी मिश्रा साहेब येऊन त्यांनी कशा प्रकारे कर्ज प्रकरणं आम्ही करू शकतो आणि कशा प्रकारे कर्ज प्रकरण आम्ही मदत करू शकतो हे लीड बँकेने त्या ठिकाणी येऊन सांगितलं. त्यामुळे समाजातील तरुणांना आणि समाजातील असलेल्या उद्योजकांना थोडी स्फूर्ती आलेली आहे. आता नक्कीच यापुढे समाज अजून व्यवसायात पडेल, व्यावसायिक होईल आणि व्यवसायातून समाज बांधवांना नोकऱ्या देईल अशा प्रकारचा हा परिसंवाद होता आणि या परिसंवादातून बुद्धिजीवी लोक जे आलेले होते आमच्या समाजाचे त्या समाजातल्या बुद्धिजीवी लोकांनी पण या ठिकाणी जबाबदारी घेतली की समाजाला दिशा देऊन या ठिकाणी आज नुसता तो डोमेस्टिक पर्यटक येतो आहे तो इंटरनॅशनल पर्यटक इथे कसा येईल त्याकरता असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना, जलपर्यटकांना अजून कोणती सुधारणा करायला हवी ती सुधारणा करून जरी परदेशी पर्यटक आला तरी या ठिकाणी व्यवस्था त्याची व्यवस्थोक होईल अशा प्रकारचं पण ट्रेनिंग आणि अशा प्रकारची माहिती त्यांना देऊन त्यांना योग्य पद्धतीने पर्यटन व्यवसाय सुरू करेल. जर वाटलंच तर गावी समाज या ठिकाणी जे जलप्रवासी वाहतूक जी करायची आहे अनेक वेळा केंद्र सरकारकडून सांगितली जाते ती पण जलप्रवासी वाहतूक करण्यासाठी त्या ठिकाणी आमची चर्चा झाली आणि याबाबत पुढे सातत्याने या बुद्धिजीवी लोकांकडून मार्गदर्शन दिलं जाईल. पावसामध्ये सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन बसणार आहोत. जे विवाद आहेत ते मिटवून समाज बांधव एका झेंड्याखाली आम्ही दाखवून देणार आहोत. त्याचप्रमाणे समाज बांधवांच्या ह्या लोकांकडून जे माहिती मिळेल त्या माहितीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन उद्योजक नवीन तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रेक्षक हो, याला
ते पोहऱ्यात सुद्धा येईल. रापणीच्या बांगड्याची किंवा रापणीतल्या तारल्याची सर जगातल्या कुठल्याही हॉटेल मधल्या डिश मध्ये येईल काय? तेव्हा जीजी गो अहेड. आता उपर येट नको. गाबितांच्या पर्यटन सहकारी संस्थेचा तुम्ही सांगताच तो नस बरोबर असा. तेव्हा उचला नांगर, फडकवा शीड, पाच जाऊन देत पुढे. नमस्कार. गाभित समाज महोत्सव हा 27 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत 4 दिवस अत्यंत उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने पार पडला. गेल्या 2 महिन्यामध्ये आम्ही संपूर्ण मुंबईपासून कारवारपर्यंत विविध भागामध्ये फिरून गाभित समाजाची ज्या ज्या ठिकाणी वस्ती आहे अशा किनारपट्टीच्या भागामध्ये सर्वांना एकजूट करण्याचा प्रयत्न केला. छोट्या मच्छीमारापासून मोठ्या मच्छीमारापर्यंत आणि छोट्या उद्योजकापासून मोठ्या उद्योजकापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत प्रयत्न केला आणि त्यातून गाभित महोत्सवाला प्रचंड गर्दी झाली आणि त्यामध्ये सर्व कार्यक्रमांचा लाभ लहान थोर मंडळींनी घेतला. याचा आनंद आम्हाला झालेला आहे. जसे परिसंवाद सुद्धा आम्ही जे आयोजित केले होते त्यामध्ये विशेषतः आमचा जो मत्स्य व्यवसाय संदर्भातले उद्योजकांचे परिसंवाद होते, दातपारसांचा परिसंवाद असेल आणि इतर सर्व परिसंवादामध्ये सहभाग होऊन तज्ज्ञांनी जे मार्गदर्शन केलं त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पुढील ध्येय धोरणं ठरवण्यासाठी आम्ही आता पुढची आखणी करणार आहोत. त्याचबरोबर समाजातले विविध घटक जे आहेत त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तशाच पद्धतीनं शैक्षणिकदृष्ट्या आणि औद्योगिकदृष्ट्या किंवा नोकरी संदर्भात ज्यांना अडचणी येणार आहेत, जातपारखान्याच्या अडचणी असू दे किंवा अन्य अडचणी असू दे, तालुका पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न आमच्या संस्थेकडून होणार आहे. ज्या हिरिरीने सर्वांनी जो सहभाग घेतला, मालवण तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्त्यांची मदत केली त्याबद्दल सर्वांचेच आम्ही आभारी आहोत. आणि त्याचबरोबर जिल्हा कार्यकारिणीचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही ज्यांना सूचना केल्या त्याला कोणी आपल्याला अगदी हे न करता आपल्याला सर्व प्रकारचं सहकार्य मंडळींनी देऊ केलं आणि त्यामुळे आपण हा महोत्सव यशस्वी करू शकलो याचा आम्हाला आनंद झाला आहे. आणि पुढचा महोत्सव सुद्धा अशाच पद्धतीने आम्ही प्रत्येक तालुक्याला देण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण आतापासून सुरू करू. काही गडबडीत का होईना परंतु काही लोकांची गैरसोय झाली असेल तरी आम्ही त्याबद्दल योग्य व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी पूजा प्रसाद सरकारे. गेले 4 दिवस जो इथे गाभित महोत्सव झाला मालवण दांडी बीचला, त्या महोत्सवाच्या कार्यालय प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती. इथे काम करताना अतिशय समाधान वाटलं, मजा आली. सगळ्या सहकाऱ्यांच्या सहकार्यातून खूप सुंदर प्रकारे काम करता आलं आणि विशेष करून मी आभार मानेन माझ्या महिला सहकाऱ्यांचे, ज्याच्यात मीनाक्षी मेहतर, स्नेहल परब, माधुरी प्रभू आणि सुरभी लोणे ह्या चौघी विशेष मला मदत केली. ह्या कार्यालय हे सगळं सांभाळण्यासाठी सगळ्या स्पर्धांचं सगळं विश्लेषण करणं, स्पर्धकांची नाव नोंदणी करणं आणि या सगळ्याच बाबतीत खूप छान मदत केली त्यांनी, तेव्हा त्यांचे मी आभार मानते. आणि येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात सगळ्यांनी असंच सहकार्य करावं. विशेषतः ह्या महोत्सवाची विशेष बाब म्हणजे महिलांचा जो सहभाग होता, मग ती रॅली असो, याच्यात झालेल्या सगळ्या स्पर्धा असो, महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. त्याबद्दल खरंच सगळ्या महिलांचं मी अभिनंदन करते आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात अशीच साथ द्यावी त्यांनी आणि सगळ्या समाजासाठी जे कार्य करणार आहोत त्यासाठी एकजुटीने सगळ्यांनी प्रयत्न करावा असं आवाहन करते. धन्यवाद. नमस्कार सर्वांचे सर्वप्रथम आभार. गेले 4 दिवस 28 तारीखपासून 27 तारीखपासून 30 तारीखपर्यंत जो महोत्सव झाला तो खरोखरच अतिशय उत्साहात समाजाच्या विविध घटकांच्या उपस्थितीत पार पडला. विविध समाजातील घटकांचा याला हातभार लागला. त्या सर्व घटकांचे मी आभार व्यक्त करतो. अगदी आचऱ्यासारख्या ठिकाणचा विचार केला तर पिलावाडी सारख्या ठिकाणावरनं एक एसटी भरून येणं हा एक खरोखरच मोठा सहभाग ह्या महोत्सवाचा म्हटला जाईल. त्याचबरोबर अगदी विजयदुर्ग पासून कारवार पासून मुंबईपर्यंत लोक यामध्ये सहभागी झाले. जे आमचे अखिल भारतीय गाभित समाजाचे अध्यक्ष जी उपरकर साहेब, चंद्रशेखर उपरकर जी आणि सर्व टीम यांनी जो दौरा केला त्या दौऱ्याचं फलित आणि ह्या कार्यालयात काम करणारे सर्वजण त्यांनी मेहनत घेतली आणि ह्या मेहनतीचं फळ
ह्या महोत्सवाच्या यशस्वीतेमुळे झाले। त्याचबरोबर गाभित समाजाच्या व्यतिरिक्त ज्या ज्या प्रशासनाच्या कार्यालयांनी त्याचबरोबर इतर वैयक्तिक व्यक्तींनी मदत केली त्यांची मी गाभित समाज जिल्हा संघटक म्हणून त्यांचे आभार मानतो। कोणाचे आभार व्यक्त करायचे राहून गेले तर दिलगिरी व्यक्त करतो। असाच ह्या पुढचा महोत्सव हा गाभित समाजाचा एकजुटीचा प्रतीक ठरेल आणि या महोत्सवातनं जी फलनिष्पत्ती झाली त्याच्यातनं हा समाज आणखीन एकत्र संघटित होऊन भेडसावणाऱ्या विविध समस्या आहेत त्यांना समोर जाईल अशी आशा बाळगतो। परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। अखिल भारतीय गाभित महासंघ, महाराष्ट्र राज्य गाभित महासंघ, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी गाभित महासंघाची यांच्या वतीने जो महोत्सव आयोजित करण्यात आला होता, गाभित महोत्सव 2023, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडला मालवण दांडी समुद्र किनारी। आणि या निमित्तानं जे कार्यक्रम होते, ज्या स्पर्धा होत्या, त्यामध्ये स्पर्धांचा विचार करता जवळपास 500हून अधिक गाभित स्पर्धक विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले। त्याचप्रमाणे आमचा जो एक यंदा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याला 357 वर्ष पूर्ण झाले। तर या अनुषंगाने जी मोटरसायकल रॅली गाभित समाज बांधव आणि भगिनींनी आयोजित केली होती, त्या मोटरसायकल रॅलीमध्ये किमान 400 मोटरसायकल स्वार हे सहभागी व्हायला हवेत असं टार्गेट होतं। ते देखील टार्गेट त्या ठिकाणी यशस्वीरित्या गाभित समाजातील सर्व समाज बांधव आणि भगिनींनी पूर्ण केलं। त्यानंतर 1664 25 नोव्हेंबर 1664 रोजीचा जो सुवर्ण क्षण आहे, या दिवशी किल्ले सिंधुदुर्गची पायाभरणी करताना महाराजांनी दांडी समुद्र किनारी जे आपले मोरियाचा धोंडा देवस्थान आहे या ठिकाणी विधिवत पूजन केलं होतं। तर तो जो सुवर्ण क्षण आहे, ऐतिहासिक क्षण आहे, त्याला त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील कलाकार मावळे आदींचा सोहळा देखील आपण आयोजित केला होता। त्यानंतर मशाल शोभायात्रा, होडी सजावट यात्रा देखील अतिशय चांगल्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली। हे 2 जे क्षण होते त्यासाठी भरपूर मेहनत घेतली होती सर्वांनी। ऐतिहासिक जो आपल्याला वारसा लाभलेला आहे त्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न सर्वांनी चांगल्या प्रकारे केला। त्यानंतर जे व्याख्यान इतिहास संशोधक अमर आडके सरांनी पहिल्या दिवशी त्यांचा व्याख्यान जे झालं, त्या व्याख्यानातून बरीचशी अशी माहिती आपल्या समोर आली आणि त्या व्याख्यानाचं देखील कौतुक झालं। त्यानंतर आचरा, देवगड या ठिकाणचे जे पारंपरिक शिमगोत्सव झाले ते देखील या महोत्सवाचे पहिल्या दिवशी खूपच हायलाईट ठरले। अतिशय चांगले कार्यक्रम झाले, म्हणजे शिमगोत्सवात एवढं वैविध्यता आहे हे त्या दिवशी दिसून आलं। दुसऱ्या दिवशी सागर सुंदरी स्पर्धा झाली। सागर सुंदरी स्पर्धा देखील एक आव्हान होतं आणि ते आव्हान देखील गाभित समाज बांधव आणि भगिनींनी अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन करून त्या ठिकाणी पार पडलं। तर विविध स्पर्धा देखील झाल्या, क्रिकेट स्पर्धा झाल्या, त्यानंतर नौकानयन स्पर्धा झाल्या, शेंडी पांगणे स्पर्धा झाली, पाककला स्पर्धा झाली, चित्रकला, निबंध या स्पर्धा घेण्यात आल्या, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली। या अशा विविध स्पर्धांमध्ये 500हून अधिक स्पर्धक सहभागी झाले आणि जो समाज बांधवांना एकत्र करण्याचा जो उद्देश होता, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम झाले, गाभित समाज बांधवांचे एकत्र आणण्याचा जो उद्देश होता तो सफल झालाय। परंतु आता आमच्यासारख्या गाभित समाजातील कार्यकर्ते असतील, पदाधिकाऱ्यांना एक आव्हान आहे की महोत्सव तर झालाय, परंतु समाजातील आपल्या गाभित समाजातील बांधवांच्या महत्वाची अपेक्षा आहे ती म्हणजे जात पडताळणीचा। जात महोत्सव यशस्वी झाल्यानंतर तुम्ही आता जात पडताळणीचा प्रश्न कसा सोडवणार, या संदर्भातले प्रश्न हा अगदी महोत्सव संपल्यापासून तो आज तुमच्या समोर मुलाखत देताना सुद्धा जवळपास 3 ते 4 प्रकरणं समोर आली आहेत। तर तुम्ही हा प्रश्न कसा सोडवणार? बऱ्याचशा हिंदू आपल्या गाभित समाज बांधवांच्या जुन्या दाखल्यावरती हिंदू मराठा असा उल्लेख आहे आणि ते आहेत नैसर्गिकरित्या बघितलं तर गाभित, स्वतःला ते गाभित मानतात, परंतु 1967 पूर्वीचा दाखला देण्यात त्यांना अडचणी आहे। तर हा प्रश्न तुम्ही कसा मार्गी लागवणार? काहींचे आडनावांमध्ये देखील काही आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मी पराडकर आहे, तर आमच्यामध्ये काही पराडकर हे तारे देखील नाव लावतात। तर जुनं जर नाव तारी असेल आणि आता जर पराडकर असेल तर त्या देखील काही तांत्रिक अडचणी काहींना निर्माण झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे आजोबांच्या दाखल्यावरती हिंदू गाभित आहे, वडिलांच्या दाखल्यावरती हिंदू मराठा आहे आणि
मुलाच्या दाखल्यावरती हिंदू गावित आहे, मग त्यांची जात पडताळणीच्या देखील काही अडचणी आहेत. मग या सगळ्या अडचणींना बऱ्याचशा गावी समाज बांधवांना शैक्षणिक दृष्ट्या म्हणा किंवा निवडणुकीच्या दृष्टीने म्हणा अनेक अडचणी भेडसावतात. तर तो आमच्या समोरचा आता मोठा टास्क आहे. एवढा मोठा महोत्सव घेतल्यानंतर गावी समाज बांधवांची ही जी प्रमुख समस्या आहे ती सोडवण्यासाठी आम्हाला येत्या वर्षभरात काहीतरी करावं लागेल. आम्ही शासनाला एक पर्याय देखील सुचवू इच्छितो की आमच्याकडे आज गावित म्हणून स्वतःला मांडणाऱ्या निसर्गतरित्या ते गावित स्वतःला मानतात परंतु कायद्याने ते सिद्ध करू शकत नाही अशा लोकांची यादी देखील आमच्याकडे आहे आणि ते प्रामाणिक आहेत की ते स्वतःला समजतात की आम्ही गावितच आहोत. तर गृह चौकशी सारखा की हा व्यक्ती गावित आहे की नाही त्यासाठी गृह चौकशीचा जर पर्याय अवलंबला गेला तर बऱ्याच गावित बांधवांचे प्रश्न निकाली लागू शकतात. यासाठी आम्ही शासन स्तरावरती पाठपुरावा करणार आहोत आणि प्रसंगी जर आंदोलनाचा मार्ग देखील स्वीकारावा लागला सनदशीर मार्गाने तर तो देखील स्वीकारण्याचा आमचा उद्देश आहे. या ठिकाणी रूपरेषा आहे पुढची. तर शासनाला आमचं एवढं म्हणणं आहे ते निसर्गरित्या स्वतःला गावित समजतायत, कायदेशीररित्या ते परिपूर्तता करू शकत नाही. तर त्या दृष्टीने आमचा जो पर्याय आहे गृह चौकशीचा तो शासनाने अंमलात आणावा हीच आमची मागणी आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागतील तरच हा जो महोत्सव आहे तो सार्थकी लागला असं म्हणता येईल. धन्यवाद. छत्रपती शिवाजी